शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर अशोक खरात हे प्रकरण राज्यभर चर्चेलं जात आहे. याच्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागलाय. पुढची काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतंय? बघा, शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर नेते लोकच बळी पडत असतील तर ही दुःखद घटना आहे. आपण बघितलं असेल तर हा अशोक खरात नावाचा भोंदू बाबा, ज्याने अनेक महिलांच्या बद्दल ज्या क्लिपा व्हिडिओ केल्यात त्या बघितल्यानंतर इतकी मनाला चीड येते की अशा पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये अशी लोक ज्या पद्धतीनं लोकांना तांत्रिक मांत्रिक पद्धतीनं त्यांच्यावर भुरळ पाडून त्यांचा कशा पद्धतीनं त्यांचा फायदा घेतला जातो हे आपण बघितलं आहे. आमच्या रुपालीताई चाकणकर यांनी राजीनामा दिला, तो द्यायलाच पाहिजे होता, कारण अशा लोकांबरोबर आपण काम करतो आहे. वर्षानुवर्षी लोक अशा पद्धतीने धंदे करतात. ह्याच्यामध्ये अनेक अधिकारी आणि अनेक राजकीय नेते हे संगत मताने अनेक लोकांना गंडवण्याचं काम ह्या खरातनी केलेलं आहे. आणि ह्या वळखीचा फायदा घेऊन ज्या पद्धतीनं हे सगळं षडयंत्र रचून कोट्यवधीची माय त्यांनी जमा केली. पुण्यामधलेही काही उद्योगपती ह्याच्याबरोबर सहमत आहेत आणि त्यांनी असंच करून अनेक लोकांच्या खिशात ह्या पद्धतीने हात घालण्याचा प्रयत्न केला. त्यांची नावं 2 दिवसामध्ये आपल्यासमोर येतील. परंतु अमोल बालवडकर नगरसेवक त्यांनी चंद्रकांत पाटील दादांचा 1-2 फोटो व्हायरल केलेत. आणि मग मला एक सकाळी फोन आला होता. मग त्याचं नाव आहे अभिषेक हरदास, आणि त्यांनी थोडी मला माहिती अशी दिली की आज चंद्रकांत आपलं अशोक जो खरात आहे ह्यांनी ज्या पद्धतीनं ह्याच्या आजूबाजूला महिलांचा वावर होता आणि जे शिकलेल्या होत्या, मोठ्या पदावर होत्या, आणि मग त्यांच्या बदलीसाठी चंद्रकांत दादाकडे त्याची उठबस होते. आणि उठबस असताना चंद्रकांत दादा ह्या पद्धतीनं त्याला मदत करत होते असं मला त्या हरदासनी सांगितलं. आणि त्याचा एक मला मेसेज आला बघा, हा माझ्याकडे आहे की चंद्रकांत पाटील यांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागात मुलीघर अखेर कोण, विनोद तावडे ते चंपा महिलांच्या बादल्या आणि परत निर्णय रद्द, चौकशा शिक्षण विभागाची फाईल लवकर होणार ओपन, म्हणजे अशा लोकांच्या व्हायरल होत आहेत. त्याच्यामध्ये 2 फोटो अमोल बालवडकरांनी केलेले आहेत. आणि त्यांनी दादांना प्रश्न विचारला की ह्याच्यामध्ये तुम्ही का आहात. तर माझाही तोच प्रश्न आहे की तुम्ही पुण्याचे नेते आहात, तुम्ही कोल्हापूरवरून आले असले तरी आम्ही पुणेकरांनी तुम्हाला मान्यता दिलेली आहे, तुम्हाला निवडून आणलेलं आहे, तुम्हाला पालकमंत्री केलेलं आहे. परंतु तुमच्या ह्या 5-10 वर्षाच्या राजकारणामध्ये पुण्याला काळिंबा फासण्याचं काम झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अशोक खरात आणि चंद्रकांत पाटील यांचे संबंध काय यांनी आता जाहीर केले पाहिजे. आणि त्यांचं फोटो पाहिले तर पकडून आणल्यासारखे फोटो, एकदम जसं काय तो अशोक खरात कोणतरी मोठं आणि चंद्रकांत दादा आपले हातपाय बांधून बांधल्यासारखी परिस्थिती ती बघताना मला असं वाटलं की हेच काय तंत्रमंत्र करायला गेलते का अशी परिस्थिती. तर मग सर्व या प्रकरणामध्ये जर चंद्रकांत पाटील आणि अशोक खरात यांचे जर संबंध असले तर चंद्रकांत पाटील यांचा राजीनाम्याची मागणी करणार तुम्ही? नाही, याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी रुपालीताईंना राजीनामा द्यायला लावला त्याच पद्धतीची माहिती 100% फडणवीस साहेबांकडे असणार आहे. पण फडणवीस साहेबांनी त्यांना ताबडतोब जर ह्याची माहिती असेल सगळी तर त्यांनाही जरा एकदा एक फोन केला पाहिजे. कारण मग जर अशी जर प्रवृत्ती जर या महाराष्ट्रात निर्माण होत असेल, ह्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती होत असेल तर त्याला आळा घातला पाहिजे. खरं तर दादा हे कोल्हापूरचे, जिथनं शाहू फुले आंबेडकर विचारधारा चालू होती त्याच मातीमध्ये त्यांचा जन्म झाला. आणि त्यांच्यामुळे ह्या पद्धतीने त्यांचं राजकारण आपण बघितलं तर माझा काय आरोप नाही त्यांच्यावर, पण ते हरदास म्हणून आहेत, अमोल बालवडकर आहेत, ह्यांनी ते विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिली पाहिजे. खरं तर तुम्ही आता म्हणतायत की चंद्रकांत पाटील यांचं त्यांच्यासोबतचं कनेक्शन आहे. तसं बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे, त्याचबरोबर मंत्री दीपक केसरकर, असे अनेक राजकीय बडे नेते आणि त्यांचे फोटो त्यांच्या समवेत आहेत. तर या सर्वांचा तुम्ही मिथितार्थ कसा काढता? नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला परत सांगतो की शाहू फुले आंबेडकर विचारधारा असलेल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं अशोक खरात नावाची व्यक्ती म्हणजे भोंदू बाबा ह्याला कितपत आपण त्याच्या हारी गेलं पाहिजे हे ठरलं पाहिजे. कुणी असो, लहान असो, छोटा असो, मोठा असो, की प्रत्येक नेत्याकडं माणसांनी जनता बघत असते आणि त्यांचे जर फोटो व्हायरल होत असतील असे तर आपण त्यांना जाब विचारलं पाहिजे. सगळ्यांनी जनतेला अधिकार आहे.
चुकीचं असेल तर ते चूक आणि बरोबर असेल तर बरोबर. आता रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्षपदात सुद्धा राजीनाम्याची मागणी होती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना सहआरोपी करा अशी सुद्धा मागणी होत आहे. तुम्हाला काय वाटतं, त्यांना सहआरोपी करायला पाहिजे? काय तुम्ही कसं बघताय या सर्व प्रकरणाकडे? नाही, याच्यामध्ये ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा द्यायला लावला त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी असेल, काहीतरी पुरावे असतील, काहीतरी गोष्टी असतील, काहीतरी क्लिपा असतील, काहीतरी आर्थिक व्यवहार झाले असतील, काही ठिकाणी त्यांनी प्रॉपर्टी घेतल्या असतील, तर त्याशिवाय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना राजीनामा द्यायला लावणार नाही, ही वस्तुस्थिती. त्यामुळे त्यांची जर चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अशोक खरात तो जो आहे त्याला रस्त्यावरून फाशी दिली पाहिजे, रस्त्यावर आणून चौकात आणून फाशी दिली पाहिजे. अशी प्रवृत्ती आणि बघितलं असं महिलांना फार कशा पद्धतीने त्याचे क्लिपं येतात तर बघितल्यानंतर आपण खरं या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आहे का, शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रात आहे का? आणि एवढी जर नेते मंडळी जर अशा पद्धतीने वागत असतील, काय त्याच्या पाय धुतात, आईबापाचे धुवायचे तर चोराचे पाय धुवून लोक पुण्य कमवतात, अवघड आहे बाबा. काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे खरं तर रुपाली चाकणकर यांचं समर्थन करतात. ते असं म्हणतात की त्यांचा राजीनामा म्हणजे त्यांच्यावरती केलेलं एक षडयंत्र आहे. नाही, तसं पाहिलं तर तांत्रिक मांत्रिक ते सगळं विद्या ह्याच्यापासून अरविंद शिंदे लांब आहेत असं मला बऱ्यापैकी माहिती आहे. पण ते कसे काय बोलले ते माझ्या अजून लक्षात येत नाही. कारण रुपालीताई जे आहेत ते कार्यकर्त्यात पुण्यातले आणि चांगलं काम करतात असं त्यांना वाटत असेल म्हणून ते बोलले असतील असं मला वाटतं. पण त्यांना पार्श्वभूमी पूर्ण कळली तर ते परत बोलणार नाही असं मला वाटतं. की आता काही पुरावे आले तर तेही बोलणार नाही. पण ते तुम्ही लोक गेले असेल चॅनल एक तर जात नाही कधी काँग्रेस हाऊसमध्ये. याच्या पुढची बाब म्हणजे त्यांनी खुली ऑफर दिली त्यांना की तुम्ही आमच्या पक्षात आले तर आम्ही तुमचं स्वागत करू, अशी खुली ऑफर आहे त्यांना. नाही, आता ते नेतृत्व पुणे शहराचे अध्यक्ष आहेत. काँग्रेस हाऊसमधनं त्यांनी ती तुमच्याशी बोललेत चॅनलशी, त्यामुळे त्यांना तो अधिकार त्यांच्या पक्षाने दिला आहे आणि ते घेतले तर उत्तम आहे. त्यांचं काय, त्यांच्या पक्षाने त्यांचा निर्णय घ्यायचा आहे ना. रवींद्र धंगेकर म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून तुमची एक ओळख आहे. जर या अशोक खरात प्रकरणामध्ये तुमच्याही पक्षाचे जर काही नेते याच्यामध्ये जर समोर आले तर तुमची काय भूमिका असणार आहे? काय करायला पाहिजे त्यांच्यावरती? नाही, याच्यामध्ये आमच्या पक्षाची लोक जर असेल तर त्यांना सांगायला लागेल. म्हणजे मी एक कार्यकर्ता या नात्याने त्यांना बोलू शकतो की साहेब या पद्धतीने आपण जाणं योग्य नाही. अशी लोक समाजामध्ये सगळीच लोक माहीत नसतात. आता तुम्हाला सांगतो, शिंदे साहेबांनी आता परवा एका मुलीला शासनात नोकरी बी दिली. ह्यांना माहिती नसतं ही लोक कोण आहेत. ते कोणतरी कार्यकर्ता सांगतो, कोणतरी माणूस सांगतो भेटा, हे काम करतात. पण त्या नेत्यांनी आता ह्याच्यापुढं पूर्णपणे चौकशी केल्याशिवाय ह्या असल्या माणसाकडे गेलं नाही पाहिजे. पण त्यांना काय माहिती, आता सामाजिक जीवनात काम करत असताना एखादे चूक होतात. समोरचा माणूस काय जातीचा आहे, कुठला आहे, कुठलं नातं काय आहे, तो करतो काय माहिती नसेल, ते कपडे बिपडे अपडेट बोल बच्चन असेल तर माणसं भरवळ पाडतात. पण सगळ्यात नेत्यांनी ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.